विरारमध्ये पावसामुळे जागोजागी पाणी साचलेले आहे। बोळींज विवा कॉलेज रोड आणि विरार बस डेपो परिसर हा जलमय झाल्याचं पाहायला मिळतंय। विजय गायकवाड आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। विजय, सध्याचे अपडेट्स। वृषाली, निश्चितच मी आता उभा आहे विरार पश्चिमेच्या बस डेपोमध्ये आणि ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी गुडघाभर पाणी साचलेलं आहे। हा जो परिसर जर बघितला, ही बस डेपोचा परिसर आहे। बस डेपो परिसर हा पूर्णपणे जलमय झालेला आहे। बस या ठिकाणी थांबलेली आहे। नागरिक जे आहे तर या ठिकाणी जर आपण बघितलात तर पूर्ण बस डेपोमध्ये पाणीच पाणी झाले असल्यामुळं नागरिक जे कामावर जाणारे आहेत हे अनेक फुटपाथचा आधार घेऊन जे या ठिकाणी थांबलेले आहेत। स्वतः या ठिकाणी जर बघितलं, पूर्ण नजर जाईल तिकडे आपल्याला पाणीच पाणी दिसत आहे। स्वतः महापौर जे आहेत हे या बस आगारामध्ये येऊन या पूर्ण परिसराची पाहणी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण पूर्ण परिसरात जर बघितलं तर पाणीच पाणी या ठिकाणी झालेलं आहे। समोर जी जाणारी ॲक्टिवा जर बघितली तर बंद पडलेली आहे आणि त्या ॲक्टिवा मधून जो त्या अक्षरशः लोटत जावं लागत आहे। समोर नागरिक जे आहेत हे नागरिक या ठिकाणी पावसामध्ये कशा गुडघाभर पाण्यामधून हे जे नागरिक जे आहेत हे येत असताना, बस आगारात येत असताना आपल्याला दिसून येत आहेत। किती पाणी साचलेलं आहे हे बघितले आहे। सकाळपासून या ठिकाणी मुसळधार पावसाने जे आहे ही हजेरी दिलेली आहे आणि या ठिकाणी पूर्ण पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे। या अतिवृष्टीमुळं आणि पूर्ण परिसर जो आहे हा पाण्याखाली जलमय झालेला आहे। ज्याप्रमाणे विरारची परिस्थिती आहे त्याचप्रमाणे सर्व नालासोपारा, विरार, विवा आणि वसई या परिसरामध्ये त्याच पद्धतीनं सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे। मी माझ्या कॅमेरामॅनला सांगेल की समोर जे ही लोक जे आहेत हे सगळे प्रवासी आहेत। हे प्रवासी या ठिकाणी कामावर जाण्यासाठी निघालेले आहेत। मात्र बस सगळीकडे पाणीच पाणी झाल्यामुळं ते या ठिकाणावरून जाऊ शकत नाहीत। कारण रस्त्यावर जर बघितलं तर समोर बस बंद पडलेल्या आपल्याला दिसून येत आहेत। कारण पाण्यामधून मार्ग काढणं त्यांना जिकिरीचं झालेलं आहे। सर्व रस्त्यावरती गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि पूर्ण विरार परिसर जो आहे हा जलमय झालेला आहे। एकंदरीत जर बघितलं जवळपास गुडघाभर पाण्यामधून नागरिकांना बाहेर जावं लागत आहे। कामावर जाण्यासाठी पूर्ण रस्ते पाणी साचलं असल्यामुळं नागरिकांना बाहेर पडणंही कठीण झालेलं आहे। रस्त्यावर वाहनं कुठेही आपल्याला दिसत नाहीयेत आणि जे काही वाहनं निघालेले आहेत ते जागोजागी रस्त्यावरती बंद पडत आहेत। स्वतः महापौर जे आहेत हे सकाळपासून पाहणी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रशासन जे आहे महापालिकेचं आपत्कालीन प्रशासन हे सुद्धा जागोजागी हे आहे। वसईचा जो भोयदापाडा हा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि सगळी जर हे पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर निश्चितच या ठिकाणी पुन्हा वसई विरार नालासोपाऱ्यातलं जनजीवन हे सगळे विस्कळीत होणार असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे। पावसाचा जोर हा अतिशय वाढलेलाच आहे। अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात होते आणि जर नागरिकांनी सुद्धा घराबाहेर पडू नये असं प्रशासनाच्या वतीनं आव्हान सुद्धा करण्यात येत आहे। वृषाली, नक्कीच बोळींज रोड पाण्याखाली गेलेला आहे। विवा कॉलेज रोड जलमय झालेला आहे आणि विरार बस डेपो परिसर देखील या ठिकाणी जलमय झालेला आहे। आमचे प्रतिनिधी विजय या संदर्भातली अधिक माहिती देत होते। धन्यवाद विजय, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर विरारमध्ये पावसामुळे जागोजागी पाणी साचल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। संपूर्ण रस्ते जे आहेत ते जलमय झालेले आहेत, पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। वाहन चालकांची कसरत या ठिकाणी पाहायला मिळतेय आणि काही ठिकाणी तर दुचाकी सुद्धा या पाण्यामध्ये बंद पडलेल्या होत्या। या दुचाकींना ढकलत पुढे नेलं जात आहे। गुडघाभर पाणी काही ठिकाणी साचलेलं आहे।